गुलाबराव पाटलांनी केळी उत्पादकांना न्याय द्यावा, अन्यथा आपला राजीनामा द्यावा, शिवसेना ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी. पवारांची राष्ट्रवादी मुक्ताईनगरात लढणार नाही, एकनाथ खडसेंची घोषणा. मुक्ताईनगरच्या निवडणुकीतून खडसेंची माघार. परळी नगर परिषदेवर आमचा झेंडा फडकणार, खासदार बजरंग सोनवणेंना विश्वास. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख. चंद्रपुरात जिल्ह्यात बंडखोरीचा धोका वाढला, नगराध्यक्षपदाचे 21, नगरसेवक पदाचे 511 अर्ज करण्यासाठी आज शेवटचा दिवस. उज्ज्वला थिटे यांना पोलीस संरक्षण, उज्ज्वला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचल्या. उज्ज्वला थिटे अजितदादा पक्षाच्या उमेदवार. अहिल्यानगरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद, बिबट्याला पिंजऱ्यात पकडण्यात वन विभागाला यश. बिबट्याला न दाखवता घेऊन गेल्याने गावकरी आक्रमक. नाशिकमध्ये शाळेच्या आवारात आढळला बिबट्या, नाशिकच्या भोसला मिलिटरी शाळेच्या आवारात बिबट्या दिसला. मालेगावात तिसऱ्या डोळ्याची करडी नजर, मालेगावात बसवले 153 सीसीटीव्ही. दुसऱ्या टप्प्यात इतर ठिकाणीही सीसीटीव्ही बसवणार, मंत्री दादा भुसे यांनी दिली माहिती. पुण्यात कोयता टोळीकडून वाहनांची तोडफोड, पुण्याच्या निगडी परिसरातील घटना. तोडफोड प्रकरणी निगडी पोलिसात गुन्हा दाखल. भिवंडीतील दुकानांवर प्रशासनाचे कारवाईचे आदेश, आदेशानंतर दुकानदारांनी घेतली उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट. शिंदेंनी अधिकाऱ्यांना फोन लावत कारवाईला स्थगिती दिली, दुकानदारांनी माहिती सांगितली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.